जय शिवा, जय जोहार, जय भीम. मी दशरथ म्हणाली. कारण माझा जो प्रवास आहे हा प्रवास माझा सुरू होतो तो मान्यवर कांजीरांपासून. कारण 1984 ला जेव्हा बहुजन समाज पार्टीची निर्मिती करण्यात आली तेव्हा मी महाराष्ट्राचा उपाध्यक्ष म्हणून तेव्हा माझी मान्यवर कांशीरामजींनी निवड केली आणि ती जवळजवळ 2007 पर्यंत मी महाराष्ट्राचा उपाध्यक्ष होतो. आणि त्यावेळेस महाराष्ट्राला आणि कोणत्याही शोषित वर्गाला, तो दलित असेल, ओबीसी असेल, आदिवासी असेल, या कोणत्याही शोषित वर्गाला जर या शोषित वर्गाचं उत्थान व्हायचं असेल तर फुले शाहू आंबेडकरी विचाराशिवाय ते शक्य नाही, हे मला निश्चितपणे माहिती झालं. परंतु तेव्हा मी खूप प्रयत्न केले आदिवासींना हा विचार सांगण्याचा, पण आदिवासी समाज अत्यंत वैचारिक दृष्ट्या अज्ञानी होता. त्यांचं मुवमेंटच्या संदर्भामध्ये योगदान फार कमी होतं, सहभाग फार कमी होता. त्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टी त्या काळामध्ये कळल्या नाही. आणि मग मान्यवर कांशीरामजींचं निधन झालं. बहीण मायावतींनी मला पुन्हा महाराष्ट्राचं उपाध्यक्ष नियुक्त केलं. परंतु मी मान्यवर कांशीरामजी सोबत काम केल्यामुळे मला बहिणजी सोबत काम करताना जरा अवघडल्यासारखं वाटलं आणि म्हणून मी थांबलो. थांबल्यानंतर मला असं वाटायला लागलं की इतके वर्ष आपण हा विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन, त्याच्यानंतर फुले शाहू आंबेडकरांचा सामाजिक परिवर्तनाचा विचार, आर्थिक मुक्तीचा विचार, याच विचाराने आदिवासींचा विकास होऊ शकतो याच्यावर मी खंबीर होतो. आणि म्हणून मला असं वाटलं की हा विचार जर मला आदिवासींमध्ये सांगायचा असेल, आदिवासींमध्ये पसरवायचा असेल, तर आदिवासींसाठी एक स्वतंत्र संघटन आपण उभं केलं पाहिजे. या भूमिकेतून मी 2015 15 नोव्हेंबर, बिरसा मुंडाची जयंती 15 नोव्हेंबर 2015 बिरसा क्रांती दल या नावाची स्थापना केली. आणि स्थापना केल्यानंतर मी त्यांच्या अगदी एकाच महिन्यामध्ये मी पूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये या संघटनेचं युनिट स्थापन केलं. कारण मला संघटन कसं चालवायचं, निर्धन, विशेषतः निर्धन लोकांचं, ज्यांच्याकडे पैसा नाहीये, अशा लोकांचं संघटन कसं उभं करायचं याची गुरुकिल्ली मला मान्यवर कांशीरामजीकडून मिळाली होती. आणि मग तिचा मी उपयोग करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये या संघटनेची उभारणी केली. आणि मला आनंद याचा आहे की हे संघटन मी ज्या विषयाकरता, ज्या विचाराकरता उभं केलं, त्या विचारांनी आदिवासी जनता आता मोठ्या संख्येनं तयार होत आहे, फुले शाहू आंबेडकरांचा विचार स्वीकारत आहे. त्यासोबत बिरसा मुंडा, बाबूराव शिरमाके, राणी दुर्गावती, राघोजी भांगरा, हे जे सगळी क्रांतिकारक माणसं आहे, यांचाही इतिहास आदिवासी स्वीकारत आहे. आणि आदिवासी समुदाय एका वैचारिक अधिष्ठानावर मला उभा होताना दिसत आहे. लवकरच हे एक आंदोलन मोठं स्वरूप घेईल आणि आदिवासींच्या न्याय हक्कासाठी, आदिवासी लढण्यासाठी मैदानामध्ये उतरेल याचा मला पूर्ण विश्वास आहे. सध्या महाराष्ट्रात तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे हे संघटन. त्याच्यानंतर जवळचा मध्य प्रदेश, त्या ठिकाणी आमचा अजय कवडे हा मध्य प्रदेशचा अध्यक्ष आहे, तो तिथे काम करतोय. छत्तीसगडमध्ये आमचे एक प्रधान आहेत, ते त्या ठिकाणी काम करत आहेत. तेलंगणामध्ये आम्ही भूमा तोडसाम आणि सुरेश किनाके म्हणून अतिशय चांगले कार्यकर्ते आहेत, त्या ठिकाणी ते करत आहेत. गोव्याला आणि कर्नाटकला आमचा प्रभाकर ढगे म्हणून गोवा आणि कर्नाटकचा प्रभारी आहे. नुकत्याच आता पुढच्या 2 महिन्यामध्ये आम्ही सप्टेंबरमध्ये गोव्यामध्ये कर्नाटक आणि गोवा याचं 3 दिवसाचं शिबिर आम्ही त्या ठिकाणी आयोजित करतो आहे. अशा जवळच्या जवळपासच्या राज्यामध्ये आम्ही 5-6 राज्यामध्ये जवळपास आता कमी कालामध्ये आम्ही पोहोचलेलो आहे. आणि भविष्यामध्ये पूर्ण भारतभर हे आम्ही संघटन एक वैचारिक लेवलनं पोहोचेल याचा मला विश्वास. केवळ सामाजिक संघटन चालवून या देशामध्ये राजकीय बदल घडत नाही. आणि राजकीय सत्ताधारी जी लोक आहेत
की सामाजिक संघटनेला साधी भीक पण घालत नाही. जोपर्यंत तुम्ही त्यांची खुर्ची हलवत नाही, त्यांची सत्ता हलवत नाही, तोपर्यंत ते तुमचं ऐकत नाही. आणि म्हणून भविष्यामध्ये आम्हाला असं वाटलं की ज्या पद्धतीनं कांशीरामजींनी पहिल्यांदा नॉन पॉलिटिकल रूट्स तयार केले समाजामध्ये, त्याच पद्धतीनं आम्ही सुद्धा बिरसा क्रांती दल असेल, बिरसा ब्रिगेड असेल, ह्या ज्या सगळ्या संघटना काम करते आहेत, हे सगळे नॉन पॉलिटिकल रूट्स अत्यंत मजबूत करण्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे. ज्या दिवशी आम्हाला वाटेल की आमचे रूट्स मजबूत झाले, त्या दिवशी आम्ही मैदानामध्ये, राजकीय मैदानामध्ये सुद्धा उतरू, कारण त्याशिवाय दुसरा पर्याय आमच्याजवळ उरणार नाही. खरं म्हणजे मागच्या 24 तारखेला दिल्लीमध्ये वनवासी कल्याण आश्रम जी संघटना आहे RSSची आणि भारतीय जनता पार्टी, या लोकांनी वनवासीचं समागम असा शब्दप्रयोग त्यांनी वापरला, दिल्लीमध्ये घेतला होता तो कार्यक्रम मागच्या 24 आणि त्यामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा हे त्या ठिकाणी आले आणि जवळजवळ 5 वेळा त्याने संपूर्ण समुदायाला वनवासी 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 असा शब्दप्रयोग केला. असं केल्याबरोबर ज्या घटकांमध्ये आमची मुवमेंट, या विचाराची मुवमेंट पोहोचलेली आहे, ती सगळी माणसं, जनता त्याच्या विरोधामध्ये उठली. ही मी पहिल्यांदा बघितलं. त्या ठिकाणी जमा झालेले भाजपचे आमदार, खासदार, काय मंत्री असतील, हे मूग गिळून चूप होते. त्यांना लाजा नाही वाटल्या, त्यांना शर्मा नाही वाटल्या. पण जनता मात्र त्या ठिकाणी उठली, याचा मला आनंद आहे. आणि यासाठी उठली असं म्हणतो मी की या ठिकाणी मी नमूद करतो की 6 आणि 7 जुलै 1987 जुनी गोष्ट आहे. 87 किनवट, नांदेड जिल्ह्यातलं, त्या किनवटमध्ये अखिल भारतीय 3रं आदिवासी साहित्य संमेलन घेतलं होतं. आणि त्या संमेलनात मी पहिल्यांदा वक्ता म्हणून गेलो होतो. तेव्हा मी अतिशय तरुण होतो, याचा अर्थ आता म्हातारा आहे असे मानत नाही, पण तेव्हा त्या ठिकाणी गेलो आणि तेव्हा तिथे मी पहिल्यांदा 87 या वनवासीच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी माझी भूमिका मांडली होती. तेव्हा आमच्यातलेच काही लोक, आदिवासींना तेव्हा कळत नव्हतं, तर त्यांनीच माझी तिंगलटवादी उडवली. पण मी तेव्हापासून 87 पासून मी सातत्यानं वनवासीच्या विरोधामध्ये बोलत राहिलो, ठिकठिकाणी बोलत राहिलो. आणि त्याचा परिणाम हा झाला की आता अनेक लोकांना आम्ही वनवासी नाही, आम्ही मूलनिवासी आहोत, या देशाचे आदिवासी आहोत, ही भूमिका आदिवासी समाजाला पटायला लागली. आता यातलं तुम्हाला इंग्लिश दुसरं सांगतो, तुम्हाला आतापर्यंत ते माहीत नसेल की 1992 तुमच्या निमित्ताने लोकांपर्यंत जावं. 1992 जेव्हा युनोमध्ये ट्रायबलच्या संदर्भामध्ये मिटिंग झाली, ज्या मिटिंगमध्ये 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन निश्चित करण्यात आला, या मिटिंगमध्ये ती मिटिंग फार महत्वाची होती. त्या मिटिंगसाठी आपल्या भारत सरकारने शिष्टमंडळ पाठवलं होतं. परंतु त्याच्या अगोदर एक गंमत झाली. वनवासी कल्याण आश्रमाच्या तेव्हाच्या अध्यक्षांनी, ज्याला बाळासाहेब देशपांडे असं म्हणतात, यांनी तेव्हाचे नरसिंगराव आपल्या देशाचे प्रधानमंत्री होते, त्यांना पत्र लिहिलं 2 जुलै 1992. मी तारीख सांगतोय, 2 जुलै 1992 पत्र लिहिलं. आणि त्या पत्रात त्यांनी लिहिलं की जेव्हा युनोमध्ये भारताचं शिष्टमंडळ जाईल तेव्हा तुम्ही भारतातर्फे काय भूमिका घेतली पाहिजे आदिवासींच्या संदर्भात भारतातल्या. तर त्या पत्रात त्याने लिहिलं की आदिवासी, मूळ निवासी असा कोणताही समूह भारतात राहत नाही. दुसरा मुद्दा त्यांनी म्हटला, भारतामध्ये आधीचे रहिवासी आणि बाहेरून कोणी आलेला आहे असा कोणताही 2 समुदाय नाही, हे एकत्रच आहे. तिसरा मुद्दा त्या पत्रात त्यांनी म्हणला की आदिवासी शब्द किंवा मूळ निवासी शब्द या भारताच्या अखंडतेला, आणि त्यांचा आवडता शब्द आहे समरसतेला, हा विघातक आहे, हा शब्द नष्ट झाला पाहिजे. ही भूमिका त्याने त्या पत्रात मांडली. आणि ते पत्र नरसिंगरावना पाठवलं. आणि नरसिंगरावजींनी काय केलं, नरसिंगरावजींनी युनोमध्ये जे शिष्टमंडळ पाठवलं ते अटल बिहारी वाजपेयी, विरोधी पक्षनेता तेव्हा होते, यांच्या नेतृत्वात ते शिष्टमंडळ तिथे पाठवलं. आणि अटल बिहारी वाजपेयींनी तिथे ही भूमिका घेतली
की भारतात आदिवासीच राहत नाही. तेव्हा आम्ही त्यांचे पुतळे जाळले होते त्या काळामध्ये. आणि म्हणून जो न वागत जो जागतिक आदिवासी दिन आहे हा भारत सरकार किंवा भारतातलं कोणतंही राज्य स्टेट गव्हर्नमेंट साजरा करत नाही. आणि मागच्या वर्षी तर कहर झाला. म्हणजे 2013ला पिचड साहेब जेव्हा आदिवासी मंत्री होते तेव्हा मी त्यांच्याकडे आग्रह केला आणि त्यांनी 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन किमान नाही स्टेट करत, नाही केंद्र सरकार करत, तर किमान आदिवासी डिपार्टमेंटने तरी करावा. म्हणून आदिवासी डिपार्टमेंटने ते करावं म्हणून त्यांनी GR काढला होता, त्याची तरतूद करून दिली आर्थिक, आणि तो सुरू होता. पण मागच्या वर्षी आमचाच मंत्री अशोकजी उईके आदिवासी मंत्री यांनी तो GR रद्द केला आणि 9 ऑगस्ट दिन हा जागतिक आदिवासी दिन साजरा करायचा नाही असा त्यांनी या गव्हर्नमेंटनी फतवा काढला सगळीकडे. आणि त्याने त्याऐवजी काय केलं तर म्हणे राणी दुर्गावती स्त्री महिला सबलीकरण सक्षमीकरण असा काहीतरी शब्द प्रयोग करून एक नवीन त्याला ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केला. कारण या माणसांना भारतातल्या आदिवासीची जगातल्या आदिवासीची कनेक्ट होऊ द्यायचं नाही. आणि एकदा कनेक्ट झाले तर मग बाहेरचे कोण आतले कोण हे लोकांना हळूहळू कळत जाईल. पण इथल्या वनवासी ज्या लोकांनी RSS वाल्याने जे आदिवासीला वनवासी बनवतायत का त्यांचा हेतू आहे की त्यांना आदिवासी शब्द नष्ट करायचा आहे. केवळ शब्द नष्ट करायचा नाही आहे, आदिवासीची संस्कृती आदिवासी माणूस हा सुद्धा नष्ट करायचा आहे. आणि म्हणून त्यांना वनवासीकरण त्यांचं सुरू आहे. याच्या विरोधामध्ये आता आदिवासी सुद्धा जागृत झाला, मैदानामध्ये उतरेल आणि आपला नारा लावेल की हम वनवासी नाही आदिवासी आहे, इस देश के मूलवासी. आम्हाला माहिती आहे की ज्या ज्या ठिकाणी मोठे मोठे प्रकल्प होत आहेत त्या ठिकाणी विस्थापन जे होते मोठ्या प्रमाणात ते आदिवासींचंच होतं. जसं या ठिकाणी तो गुजरातमध्ये पटेलांचा काय स्टॅच्यू ऑफ युनिटी असं म्हटलं गेलं त्याला आणि मोठा पुतळा उभा केला. त्यात जवळजवळ 75 आदिवासी बेघर झाले. 75 आदिवासी 1000 लोकांचं विस्थापन झालं. आता तुमच्या तिकडे हंसदेव जंगल त्या ठिकाणी तोडताड सुरू आहे. एवढंच कशाला आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे आता मोठी सुरजागड त्या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात आदिवासींचं विस्थापन होत आहे. म्हणजे मागच्याच महिन्यामध्ये त्या ठिकाणी आता नवीन एक एरोड्रामचा प्रकल्प त्या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी आदिवासींचेच गावं उठवल्या जात आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. त्या ठिकाणी लोकांनी बैल बंड्या घेऊन त्या ठिकाणी आंदोलन केलं. त्या आंदोलनात मी गेलो होतो. ज्या गावातून ते आंदोलन सुरू झालं म्हणजे त्या गावात सुद्धा मी जाऊन गावकऱ्यांची मिटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं की पुढचं आंदोलन आपण कधी करणार आहोत या संदर्भामध्ये. तर जनता हळूहळू जागृत होत आहे. पण हे सरकार जे आहे हे सरकार मूळतः असंवेदनशील आहे. हे जे 14 पासून जे गव्हर्नमेंट आलं महाराष्ट्रात असो की केंद्रामध्ये असो हे एकाच विचाराचं गव्हर्नमेंट आहे. आणि या गव्हर्नमेंटला पूर्णतः माहिती आहे की यांचा धर्माच्या पलीकडे यांचा कोणताही अजेंडा आहे. मंदिरं मस्जिद हिंदू मुस्लिम याच्या पलीकडे काही नाही. आणि म्हणून जी लोक स्थानिक मुद्दे घेऊन उभे होतात, विकासाचे मुद्दे घेऊन ते उभे होतात, त्यांना ते पूर्ण करता येत नाहीये. आणि म्हणून त्यांना ते नेमके विरोध करतात. आणि विरोध करताना त्याने 2-3 शब्द वापरले ना. एकदा अर्बन नक्सलाईट वापरलं, पुढे आतंकवादी वापरतात, पुढे पाकिस्तानी आहात, जे काय देशाचा संबंध नसताना देशद्रोही शब्द प्रयोग हे करतायत. खरे तर देशद्रोही हेच आहे. पण जी माणसं विकासाचा मुद्दा घेऊन आंदोलन करतायत त्यांना हे देशद्रोही म्हणतायत, त्यांना हे अर्बन नक्सलाईट म्हणतायत. पण आम्ही हे ठरवलेलं आहे की तुम्ही आम्हाला जे म्हणायचं ते म्हणा, पण आम्ही आमची आंदोलनं, आमची हक्काची आंदोलनं, जे संवैधानिक अधिकार आमचा आहे त्या अधिकारासाठी आदिवासी जनता मैदानामध्ये उतरेलच. आम्ही त्याची तयारी करतोय मोठ्या प्रमाणामध्ये. कारण आंदोलन करताना तयारी करून उतरलं पाहिजे. हे मी कांशीरामजीकडून शिकलो, बाबासाहेबांच्या विचारातून शिकलो. आणि म्हणून मला असं वाटलं की हे आंदोलन आपण तयारी करून उतरावं यांच्या विरोधामध्ये. आणि त्यांना मग जे म्हणायचं ते म्हणू द्या. ते म्हणतील म्हणून आपण आंदोलन थांबवायचं हे होणे नाही आता आदिवासींमध्ये. नाही तर आदिवासी हाकलून देतात ठिकठिकाणून, तरी आंदोलन करतात ना लोक ठिकठिकाणी. लोक आंदोलन बसले. छत्तीसगडमध्ये लोक पाण्यात उभे आहेत.
तुमच्या ओरिसामध्ये लोक लढत आहेत, तुमच्या झारखंडमध्ये लोक लढत आहेत, सगळ्याच प्रदेशामध्ये लोक लढत आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं आपापली हत्यारं घेऊन. म्हणून लढणं हे थांबणार नाही काहीही म्हटलं तरी. समाजातील युवकांशिवाय आंदोलन पुढे जाऊ शकत नाही, कोणताही समाज असो. आज जर आपला भारत हा युवकांचा भारत आहे असं म्हणतात लोक, युवकांची संख्या अधिक आहे. मग असं असताना युवक चुपचाप राहू शकत नाही. आणि म्हणून आदिवासींच्या युवकांनी फुले शाहू, बिरसा मुंडा या लोकांच्या विचारावरती आदिवासीचं आंदोलन, आपल्या हक्काचं आंदोलन आपल्याला उभं करावं लागेल. त्यामध्ये युवकांनी पुढाकार घ्यावा. खरं म्हणजे आपलं शिक्षण सोडून घ्यावं असं म्हणत नाही, कारण बाबासाहेब म्हणाले की शिका, पहिल्यांदा शिक्षण हे महत्वाचं आहे. शिक्षण सोडून काही पहिल्यांदा शिक्षण घ्या पूर्णपणे, आणि शिक्षण घेतल्यानंतर आपण सर्वांनी मैदानात उतरून हक्कासाठी लढलं पाहिजे, एवढं युवकांनी मनामध्ये ठरवून